पेड मतदारसंघात अलिबाग शिवसेनेचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या विकास कामामुळे शिंदेगड शिवसेना पक्षाची ताकद वाढली आहे। शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आपले उमेदवार उभे केले आहेत। जिल्हा परिषद महलमीरा गट क्रमांक 24 येथून शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून संतोष दगडू भस्मा हे निवडणूक लढवित आहेत, तर गण क्रमांक 48 वडगाव पंचायत समिती शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार मेघा तुषार मानकावळे व गण क्रमांक 47 महलमीरा डोंगर पंचायत समिती शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अविनाश अशोक चव्हाण हे उमेदवार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवित आहेत। आज शिवसेनेचे तालुका प्रमुख तुषार मानकावळे यांच्या नेतृत्वाखाली गणपतीवाडी येथील स्वयंभू गणपती मंदिरात श्रीफळ अर्पण करून उमेदवार व असंख्य समर्थकांसह प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। तर या प्रसंगी गणपतीवाडीपासून प्रत्येक विभागात बाईक रॅली काढून प्रचाराला सुरुवात करण्यात आली। माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या आदेशाने आणि यांच्या आशीर्वादाने जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी गट क्रमांक 24 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संतोष दगडू भस्मा, 47 वडगाव पंचायत समितीमधून अधिकृत उमेदवार मेघा तुषार मानकावळे, 48 मधून 47 मधून महलमीरा पंचायत समिती गणामधून अविनाश अशोक चव्हाण हे आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत। आज आम्ही गणपतीवाडी येथे स्वयंभू गणेशाच्या चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। माननीय आमदार दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी साहेब यांचे आशीर्वाद आमच्या पाठी आहेतच, परंतु आम्हाला पेन ही जी जिल्हा परिषद आहे पाबल महलमीरा जिल्हा परिषद याच्यामध्ये जनतेने आम्हाला एक मोलाची साथ दिलेली आहे। मायबाप जनता आहे आणि आम्हाला मायबाप जनतेचे आशीर्वाद आमच्या नक्कीच पाठीशी आहे। आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, काम त्याही पण केलं आहे। आम्हाला फक्त एक विनंती करून जनतेला, मायबाप जनतेला एकच विनंती करून सांगतो की एकच संधी आम्हाला देऊन बघा की नक्कीच आम्ही त्या संधीचा सोनं करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये 5 तारखेला 5 जानेवारीला 5 फेब्रुवारीला धनुष्यबाणा बटना निशाण्यासमोरील बटन दाबून हे आमच्या सर्व अधिकृत उमेदवार प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी मायबाप जनतेला नम्र विनंती करतो। शिवसेनेचा अधिकृत उमेदवार महलमीरा डोंगर 47 मधून मी उभा आहे। तर जनतेला मी आवाहन करेल की आम्हाला सर्व तिन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या, हीच विनंती आहे।